प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सागरने सईला धक्का दिल्यानंतर घरातील वातावरण खूप बिघडतं आणि पण या सगळ्या गोष्टी निवळल्यानंतर या सागरने मुक्ताला रात्रभर झोपूनच दिले नाहीये। तर प्रेक्षकांनो झालं असं की मुक्ता ही नेहमीप्रमाणे सईच्या रूममध्ये झोपायला जात असते, परंतु सागरच्या येऊन बोलते की तू तिच्याकडे बिलकुल जायचं नाही, आज मी तिच्याजवळ झोपणार आहे, तू सागरच्या रूममध्ये जा। यावेळी मुक्ताला खूप वाईट वाटतंय। नंतर मग ती सागरच्या खोलीत जाते। सागर बसलेला असतो। मुक्ता ही चेंज करून रूम मध्ये येते आणि आरशासमोर बॉडी लोशन लावत असते, पण हा सागर मुद्दाम रूमची लाईट बंद करतो। मग थोड्या वेळाने मुक्ता ही लाईट चालू करून परत बॉडी लोशन लावत बसते, पण सागर सारखं लाईट बंदच करत असतो। शेवटी मग मुक्ता घरातील मोठी लाईट लावते आणि मग मुक्ता सागरच्या बेडवरील सगळं अंथरून घेऊन सोफ्यावर जाते आणि त्याआधी टीव्ही मुद्दाम बंद करते। सागरला टीव्ही सुद्धा बघून देत नाही आणि मग मुक्ता डोळ्यावर पट्टी लावून झोपते। सागर इथेच थांबत नाही तर तो मुद्दाम टीव्ही लावून मॅच लावतो आणि आवाज खूप मोठा करतो। ही मुक्ता कानात बोळे लावून झोपते, पण तरी सुद्धा आवाज खूप मोठा असल्याने ती वैतागते आणि मग शेवटी उठून सागरला विनंती करते, प्लीज मला उद्या सकाळी लवकर जायचंय, हा टीव्ही बंद करा पहिला। तेव्हा सागर बोलतो की तुझं काम आहे, माझं थोडीच काम आहे। मग सागर पुढे बोलतो की ही माझी रूम आहे, त्यामुळे मला जे काही करायचं ते मी करेल। यावर मुक्ता भडकून हे सगळं योग्य नाहीये असं बोलून या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीचा करताय असं सांगते। अशा प्रकारे हा सागर मुक्ताला झोपूनच देत नाही।